नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आहे रविवार आणि आज आपला एक नवीन प्रवास चालू होतो आहे. नवीन प्रवासासाठी निघतो आहे. सकाळी 4:30 वाजता उठलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आजच्या या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि आजच्या या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहे. आजचा हा प्रवास आपल्याला घेऊन जातो आहे पुन्हा एकदा अलिबागला. लेकिन अलिबाग आपण प्रत्येक वेळी जात असतो, पण ह्या वेळेला मात्र आम्ही अलिबाग एका वेगळ्या रूटनं जातो आहे. माझ्यासोबत असणार आहे माझा जिगरी फ्रेंड वैभव बोस, जे तुम्ही बघितले असतील माझ्या 2-3 ब्लॉगमध्ये बघितले असतील किंवा माझ्या गाण्याचं ज्यावेळी प्रमोशन होतं त्यावेळी ते माझ्या गावी आलेले होते. साऊंड इंजिनियर आहेत ते आणि DOP आहेत स्टुडिओचे. तर ते आणि मी असे दोघेजण आम्ही जातो आहे फिरण्यासाठी अलिबागला. तर रेवस मार्गे जाणार आहे आणि त्या मार्गे आपल्याला कसं जाता येईल, हा प्रवास कसा होणार आहे हे तुम्हाला दाखवतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर ह्या प्रवासाची सुरुवात करूया स्वामींचं दर्शन घेऊन. तर चला मग या प्रवासाला सुरुवात करूया आणि या प्रवासाचा आनंद तुम्ही देखील घ्याल. तर चला तर मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मित्रांनो, ॲक्च्युली मी आता पोचलो आहे इकडं वैभवच्या इकडे. वैभव माझी वाट बघत होता. काय ॲक्च्युली मी आता पॅक झालो आहे कारण भयानक थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. आता हेल्मेट काढत नाही कारण की आता वेळ जाईल. त्यामुळे कसं आहे की आता प्रवास पुढचा करायचा आहे. वाजले 6. आता जस्ट पेट्रोल थोडंसं टाकलं. आपल्याला वाटलं होतं की डे नाईट पेट्रोल पंप आहे, पण डे नाईट पेट्रोल पंप नाही आहे खारघरशिवाय. त्यामुळे आता पेट्रोल बेलापूरमध्ये टाकलं आहे आणि वैभवला इथं ड्रॉप करण्यासाठी आलो आहे माझा मित्र वैभव. माझ्या गावच्या एपिसोडमध्ये गावाकडे आला होता, तुम्ही बघितला असेल. तर हा प्रवास आम्ही दोघंजण करणार आहे आणि या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहे. तर चला या थंडीतला हा जबरदस्त असा भन्नाट असा हा प्रवास चालू करूया. तर चला.
काय हा डेपो उरण डेपो. Stranded in the open, dried out tears. मित्रांनो, बरोबर 6 वाजता ही सफर चालू झाली होती आमची आणि 6 वाजता आम्ही CBD बेलापूरमधून निघालो आणि CBD बेलापूरमधून 6 वाजता निघाल्यानंतर 6:45ला 5 मिनटं कमी असताना आम्ही इथं करंजा जेट्टीवरती पोचलो आहे. आणि करंजा जेट्टीवरचा हा सकाळचा जबरदस्त असा निसर्गरम्य आणि डोळ्याची पारणे फेडणारा हा समुद्रकिनारा बघत असाल. ॲक्च्युली 6:30 वाजताची पहिली बोट इथून सुटत असते. सकाळी 6:30 वाजता सुटल्यानंतर रेवर्सला ती पोचते आणि संध्याकाळची तिकडून येण्यासाठी आपल्याला 8 वाजता आहे असं सांगण्यात आलं. आता आम्ही जेट्टीवरती या अशा प्रकारे ह्या ज्या गाड्या आहेत त्या लागलेल्या आहेत. माझ्या मागे बघत असाल की या अशा प्रकारे नंबरानं गाड्या लावल्या जातात. आणि आता एक बोट येते इकडं बघत असाल तुम्ही आणि सकाळच्या मस्तपैकी अशा लाटा इथे समुद्रकिनाऱ्याला लागताना दिसत आहेत. सुंदर असा हा सकाळचा नजारा तुम्ही बघताय. भारी वाटतंय. थंडी थोडी गायब झाली आहे. सकाळी येताना प्रचंड अशी थंडी होती, हात गोठले होते अक्षरशः. पण आता ह्या जेट्टीवरती आल्यानंतर पूर्ण हा जो नजारा बघितल्यानंतर वा, एक नंबर. सुट्टी सार्थकी लागणार असं वाटतंय. तर चला, तर हा प्रवास असा पुढे कसा होणार आहे हे तुम्हाला दाखवतोय. या जबरदस्त असा नजारा तुम्ही माझ्या मागे बघत असाल. तर चला, रेणू रना रना ना रेणू रेणू दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दिर दन उदनी दनी दन दिर दन दन दियन ता दीम दूम दन.
माझ्या मागे बघत असाल हा जबरदस्त असा व्ह्यू. आता करंजा जेट्टीवरून ही बोट 7:05 सुटलेली आहे. तर आता किती वेळ लागतो हे बघायचं आहे आपल्याला. आणि बोटीच्या वरती आल्यानंतर जो काय नजारा दिसतोय वा भाई, एक नंबर, भारी वाटतंय. सकाळची थोडी थंडी जाणवते पण थंडी आता गायब होत आली आहे, कारण की हे असलं जबरदस्त लोकेशनला आल्यानंतर थंडी काही चीज आहे. तर चला मग मस्त मस्त काही जे सीन येत आहेत ते दाखवतो तुम्हाला थोडंसं. टेरेस आहे, या टेरेसवरती फक्त वैभव आणि मीच आहे. व्हिडिओ शूट करतो ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे या मस्तपैकी अशा ह्या नजाऱ्यामध्ये. सुट्टी एन्जॉय करतोय मित्रांनो, भारी वाटतंय. असा मस्त असा सूर्य उगवतोय. ॲक्च्युली मित्रांनो 15 ते 20
अलिबागच्या या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावरती मी अजय कांबळे तुमचं मनापासून स्वागत करतो. सकाळची सफर सुरू झालेली होती आणि आम्ही आता पोचलो आहे अलिबागच्या या बीचवरती. रेवत जेट्टीवरून आपल्याला अर्धा तास लागला इथं पोचण्यासाठी. तर आता भरतीचं टायमिंग आहे असं मला वाटतं, कारण की समुद्र जो आहे तो ज्या लाटा आहेत त्या पूर्णपणे वरती आलेल्या आहेत. आणि भरतीचं तुम्हाला थोडासा सीन दाखवतो काय आहे तो. या साईडला मी कधी नव्हतो आलो होतो, पण आज अक्षरशः यावं लागलं मला. ॲक्च्युली आता आम्ही तिकडे जाणार आहे, त्या कोपऱ्यामध्ये होतो. तिथे जाऊन आता आम्ही विचारणार आहे की कुलाबा किल्ल्यावरती जाण्यासाठीची फेरी आता चालू आहे का, आणि चालू जर असेल तर किती चार्जेस आहेत, किती वेळ लागतो बघायचं आहे. इथून तर दिसतोय 5 मिनिट लागत असतील आय थिंक. एक्झॅक्ट तर काय सांगता येत नाही, पण चला बघूया, एकदा विचारून घेतलं बरं. सकाळचा मस्त असा नजारा आहे आणि आम्ही एन्जॉय करतो आहे अलिबागची ही सुपर्ब अशी शानदार भारी अशी ट्रिप. तर चला मग बघूया. ॲक्च्युली थोडंसं फिरल्यानंतर आम्ही आलो आहे आता थोडंसं नाश्ता करण्यासाठी. मी नाश्ता करण्यासाठी एका छोट्याशा इथे टपरीवरती आलो आहे आणि खूप छान नाश्ता भेटतो इथे. कारण की याआधी ज्यावेळी मी स्टे केलं होतं अलिबागचा पहिला एपिसोड तर माझं बघितला असेल, तर ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी तर नाश्ता करण्यासाठी आलो. खूप छान नाश्ता भेटतो इथं, अगदी बीचच्या साईडलाच आहे. आणि आम्ही आता एक पोहे घेतलेलं आहे आणि एक वडा उसळ घेतलेलं आहे. तर आम्ही तिकडून आता नाश्ता करून पुढे जायचं, काय काय बघायचं आहे, काय काय दाखवता येईल याचा प्लॅन करतो थोडंसं. तर थोडा आता नाश्ता आवडतो, या थोडं नाश्ता करूया. तुम्ही देखील या नाश्ता करण्यासाठी. तर थोडं नाश्ता करून मग आपण पुढचा प्रवास चालू करू. ॲक्च्युली आता आम्ही अलिबागच्या बीचवरती आहे. भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथं होत असतात आणि गेल्या वेळी पण मी तुम्हाला भरपूर साऱ्या इथल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या दाखवलेल्या होत्या. पण यावेळी देखील पण गाड्यांचं प्रमाण यावेळेला वाढलेलं आहे. हे ज्या काय गाड्या दिसत आहेत त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि आता सीझन आहे ॲक्च्युली ह्याच्यानंतर की हिवाळ्यामध्ये नोव्हेंबरमध्ये खूप सारी गर्दी होते. डिसेंबर वगैरे तर पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि माझ्या मागे बघत असाल तर पाणी वाढलेलं आहे ॲक्च्युली, आता थोडं कमी होत जाईल. तो आहे तो कुलाबा किल्ला आहे माझ्या मागे. आणि इथून सगळ्या ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे की ज्याला घोड्यावर बसायची घोड्यावर बसतात, उंटावर बसायची उंटावर बसतात. आणि ह्या गाड्या चालवायच्या तर गाड्या चालवायच्या, सायकलिंग देखील इथं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये बोटिंगच्या ज्या काही आहेत त्यामध्ये राईड आहेत, बनाना राईड म्हणा किंवा एटी राईड, स्लीपर राईड, ड्रॅगन राईड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या राईड्स इकडे आहेत. त्याचे वेगवेगळे कॉस्ट तुम्हाला इथं सांगितले जातील. मोस्टली मला वाटतं 200 रुपयाच्या वरतीच आहे ते सगळ्या ज्या राईड आहेत त्या. त्यामुळे अशा बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटीज इथं होतात त्या तुम्हाला बघायला मिळतील. आता आम्ही नागावला चाललो आहे ॲक्च्युली, आणि नागावला आम्ही जातो आहे.
तर ॲक्च्युली अलिबागमध्ये थोडंसं एक्सप्लोअर केलं आम्ही. ज्या काही गोष्टी दाखवायच्या होत्या रेग्युलरली त्या दाखवल्या. त्यामध्ये जास्त वेळ वेस्ट न करता आम्ही आता ॲक्च्युली चाललो आहे आम्ही नागावला. तर नागावच्या बीचवरचा एक नजारा तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर पुढे कुठं जायचं हे ठरवलं जाईल आणि मग पुढचा प्रवास चालू राहील. I grew up reading stories. How I believed that I could climb through every page. How all the fire and glory, all the revenge and all the rain. Have you heard of the hero? अलिबाग बीचवरती गेल्यानंतर आम्ही अलिबागचा बीच तुम्हाला दाखवला. पण अलिबागच्या बीचवरती काय होतं आहे की गर्दी खूप आहे. गर्दी खूप असल्यामुळं तिकडं थोडी शांतता वगैरे ह्या गोष्टी जर हव्या असतील तर इकडे यावं लागेल तुम्हाला. हे बदामी बीच आहे. माझ्या मागे इकडच्या साईडला हे नागावचं बीच आहे. इकडे या साईडला गेल्यानंतर तुम्हाला नागावचं बीच दिसेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे गेलात तर अक्षीचं बीच आहे. आणि अक्षीच्या पलीकडे तिकडं आपलं अलिबागचं बीच आहे. तर अशा प्रकारच्या पण अलिबाग बीचला जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच ॲक्टिव्हिटीज इकडे देखील आहेत. पण इकडं भारी ह्या गोष्टीसाठी वाटतं आहे, थोडी प्रायव्हसी वाटते, थोडी शांतता वाटते. थोडंसं शांत ठिकाण पाहिजे असेल तर तुम्हाला हे बदामी बीच आहे. त्या बदामी बीचला तुम्ही प्रेफर करू शकता. आणि त्याच्यानंतर नागावला सुद्धा जाऊ शकता. नागावचं बीच देखील भारी आहे. म्हणजे एकंदरीत अलिबागला जर आलात तर बरेचसेच असे स्पॉट आहेत की जे तुम्ही बघितले नसतील ते तुम्हाला बघायला भेटतील. आता आम्ही कुलाबा किल्ल्याला जाणार होतो. पण ॲक्च्युली कुलाबा किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही ज्यावेळी बोटला विचारलं बोटनं जायसाठी तर तो पर्सन बोलला की आम्हाला एका पर्सनचे 200 रुपये बोलला कुलाबा किल्ल्यासाठी. लोक बोलत होते की तुम्ही चालत देखील जाऊ शकता. त्यामुळं पाणी कमी असेल तर तुम्ही चालत देखील जाऊ शकता त्यासाठी. आणि जर पाणी वाढलेलं असेल तर तुम्ही बोट प्रिपेअर करू शकता. पण बरीचशीच मंदिर आहेत, कुलाबा किल्ला आहे, बीचेस आहेत. बदामी बीच आहे, नागाव बीच आहे, त्याच्यानंतर अक्षीचा बीच आहे, त्याच्यानंतर अलिबागचा बीच आहे. पण हा बीच मला प्रिपेअर करावा वाटतो यासाठी तुम्हाला सगळ्यांना की हा बीच स्वच्छ, सुंदर आणि शांतता प्रवास आहे. आणि खायचं म्हटलं तर बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तिथे या मावशींचा हा स्टॉल आहे. या स्टॉलवर देखील भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला भेटतात, ज्या की काकडी आहे, आंबा आहे, पेरू आहे, अननस आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातात. कारण लोकलची जी लोकं आहेत ती हे व्यवसाय वगैरे करत असतात. त्यांच्याकडून ॲक्च्युली घ्या. फॅमिलीला घेऊन येण्यासाठी हे डेस्टिनेशन खूप छान आहे. तर नक्की या ठिकाणी देखील व्हिजिट करा. आणि हा समुद्रकिनारा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये देखील मला सांगा. आम्हाला जायचं खंडेरीला. ओके. टीमला ठीक आहे चालेल. ओके बाळा, थँक्यू बाळा, थँक्यू. हेच रस्ता ना? कितना लेफ्ट? छोटे छोटे रोड आहेत ॲक्च्युली. आम्ही खंडेरी किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही या गावामध्ये आलो होतो, थळ गावामध्ये. तिथून जाताना बोट ॲक्च्युली भरलेली होती, त्यांना ऑलरेडी ऑर्डर होती. त्यामुळे त्याच्यातून नाही झालो. ते बोलले की वेळ लागेल. आणि पर पर्सन हे जे तिकीट आहे तिथलं 300 रुपये तिकीट आहे खंडेरी किल्ल्यावर जाण्यासाठी. सकाळी 7 वाजल्यापासून या बोटी चालू होतात आणि संध्याकाळी लास्ट बोट त्यांची 4 वाजता असे बोलतात. आता आम्ही शॉर्टकटनं तीन बीचसाठी चालतो. अलिबागमध्ये भरपूर असे बीचेस आहेत की जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता जाऊन. आता आम्ही तिथं बैलं पण येतो. बैलं वगैरे तुम्हाला दिसतात की नाही मला माहिती नाही, कारण ॲक्च्युली माझा जो हातामध्ये स्टिक आहे शूटिंगसाठी घेतली मी, ती
थोडीशी लडबडते, स्टेबिलिटी नाही आहे तेवढी. पण एका लहान मुलानं आम्हाला जे सांगितलं की लेफ्ट साईडला जावा, तिथनं फक्त मला डांबरी रोड लागेल, त्या डांबरी रोडवरती जाऊन जावा. आता कच्चा रोड थोडासा आहे, सांगितल्याप्रमाणे डांबरी रोड तरी आला आहे, त्यामुळं ड्रायव्हिंग करतो. सांगितल्याप्रमाणे डांबरी रोड आला आहे आणि आता आमचा प्रवास किहीच्या दिशेनं चालू आहे. छोटे छोटे रोड आहेत, थोडंसं सावकाश जायला लागतं आहे, कारण की अचानकपणे समोरनं ज्या गाड्या येतात त्या दिसत नाहीत, त्यामुळे. वाईडमध्ये काढलास काय? वाईडमध्येच काढलास ना? वाईडमध्ये चालेल. असं वाटतं परत त्याच रोडला चाललं आहे, खूप बाहेर पडलं. सांगितलं त्यामुळे शॉर्टकट असेल. आता किहीमला जायला किहीम त्या साईडला जायचं होतं काय? त्या साईडला जायचं होतं. सरळ जायचं आहे का? तरी बी आम्हाला वाटलंच थोडंसं गडबड झालं आहे. आम्ही येतो मधून आलो आतमधून. नाही. अच्छा अच्छा, थँक्यू. चालेल चला, थँक्यू. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. पुन्हा एकदा रोड चुकण्याची संभावना होतीच आणि पुन्हा एकदा रोड चुकलो आम्ही नेहमीसारखाच. लागली बाई. हेल्मेट लागलं? हेल्मेट डोकीला घालू का? हेल्मेट लागलं काय ते? नाही, खाली गाडी आपटली. शिस्तात घे ना वैभव, इतके रे. लय रिस्क आहे. मी उतरू का? जरा थांबवा पुढे जाऊन. जरा बीज जागा थांबा, एक सेकंड. पण तुम्ही जर शॉर्टकट येत असाल, आम्ही आता थळला गेलो होतो, खंदेरी किल्ला बघण्यासाठी गेलो, पण त्यांनी सांगितलं आम्हाला की ह्या शॉर्टकटनं जावं म्हणून. पण शॉर्टकटनं येताना थोडंसं शिस्तात या. काय होतं आहे, टू व्हीलर जर घेऊन येत असाल तर अनकम्फर्टेबल आणि थोडीशी अनबॅलन्स होते गाडी ह्याच्यावरती. तर ह्याच्यावरून येत असताना थोडं सावकाश आणि खूप सांभाळून यायचं, कारण की हा दिसतोय तितका मोठा नाही हा ब्रिज ॲक्च्युली, आणि उंची हाईट पण जास्त आहे. आता ती माझ्या मागून एक गाडी येत असेल बघा, दिसेल तुम्हाला. ती आता गाडी तुम्ही बघाल कशी ती, त्यांना तर प्रॅक्टिस असेल लोकल लोकांना, पण बाहेरून ज्यावेळी कोणी पर्यटक जर इकडे येत असाल तर हा जो आहे तो एकदम बारकाई आहे, त्यामुळं थोडं सावकाश आणि सांभाळून येत जावा, जेणेकरून तुम्हाला हे करता येईल. तेवढा स्पेस नाही आहे ब्रिजला, थोडं सावकाश. मी आता फिरतोय, भटकंती करतोय. ॲक्च्युली अलिबागला आलो आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि अलिबागच्या सुंदर सुंदर बीचची तुम्हाला सफर घडवतो आहे. मी आता पोहोचलो आहे किहीमच्या बीचवरती. ॲक्च्युली सकाळी आल्यानंतर आपण अलिबागचा समुद्रकिनारा बघितला, त्याच्यानंतर आपण गेलो नागावच्या समुद्रकिनारी, त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा इकडं आता आलो आहे. बदामी बीच बघितल्यानंतर आता आपण पोहोचलो आहे किहीमच्या या बीचवरती. किहीमचा साहस माझ्या पाठीमागे बघत असाल, समुद्रकिनारा कशा प्रकारचा आहे. ॲक्च्युली इकडं आल्यानंतर मला एक गोष्ट प्रामुख्यानं तुम्हाला सांगावीशी वाटते की इथं खूप सायलंट झोन आहे असं वाटतं आहे, कारण की शांतता आहे. ती गडबड गोंधळ ह्या गोष्टी नाहीत. काही ठराविक असे समुद्रकिनारे आहेत, बीच आहेत, ज्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला थोडंसं मनसोक्त फिरता येतं, एन्जॉय करता येतं, आणि थोडंसं वाटतं ना की बाबा हां थोडी शांतता आहे इथं, आणि बरं वाटतं थोडंसं की आपण 2 दिवस सुट्टी काढल्यानंतर माणूस कशासाठी येत असतो की जरा बाबा शांतता, कामधंद्यातून निघाल्यानंतर थोडंसं मनाला एक प्रकारचा विसावा पाहिजे म्हणून येत असतो. पण मला मित्रांनो काय सांगायचं आहे की हा समुद्रकिनारा जर बघितलात ना, एवढा क्लीन आहे काय, आणि इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज पण तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर ॲक्च्युली आता पाणी कमी झालं आहे, भरती ओटी आता कसं झालं आहे, ओटीचा टाईम असल्यामुळं पाणी आता उतरलं आहे तेवढं, त्यामुळं आता बघूया. इथं प्रत्येक अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरती जी गोष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आहेत. बनाना राईड म्हणा
किंवा पॅराग्लायडिंगसाठी सारखं देखील तिथं चालू आहे त्यांचं हे ॲक्टिव्हिटीज. तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इथं एन्जॉय करू शकता त्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे तिथं. खाण्यासाठी तुम्हाला सुरमई, फ्रॉन्स थाळी, पापलेट थाली आहे, त्याच्यानंतर कोळंबी आहे, त्याच्यानंतर बांगडा फ्राय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी स्नॅक्सपासून ते अगदी कोल्ड्रिंक्सपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तिथं. म्हणजे किहीमच्या बीचवरती आल्यानंतर एक प्रामुख्यानं वाटतं आहे की बाबा की किहीमच्या बीचवरती आल्यानंतर रिलॅक्सपणे बसता येतं. इथं चेअरची उत्तम सोय. आता मी 2-3 बीचवरती गेलो, तिथं गेल्यानंतर जी सोय तिथं मला वाटली नव्हती ती सोय जी आहे ती इथं आहे की रिलॅक्सपणे बसता येते. आता माझ्या मागे बघत असाल असं प्रकारचं, म्हणजे एकदम असं हे क्लीन, एकदम क्लीन. त्यामुळं ज्या काय ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्या करू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काय गोष्टी म्हणा किंवा रिलॅक्सपणे बसायचं असेल तर रिलॅक्सपणे बसू शकता, त्यासाठी चेअर्स आहेत. त्याच्यानंतर खायचं प्यायचं काय असेल तर खाऊ पिऊ शकता. लहान लहान पोरांना खेळण्यासाठी देखील ते आहे. आणि पण इथला समुद्र किनारा जो आहे तो ॲक्च्युली अशी लेंथ आहे त्याची, प्रत्येक प्लेन असा असतो पण इथं लेंथ ही म्हणजे समुद्राची जी समुद्र किनारा आहे असा तिरका आहे थोडासा, म्हणजे की तिरक्या साईजचं असल्यामुळं कसं होतं आहे की लोक अशी चेअर वगैरे टाकून बसतात तिथे माझ्या मागे बघत. तर बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटीज आहेत. आता बाकी काय तुम्हाला दाखवत नाही, पण फोटो सेशन वगैरे काही पर्यटक करत आहेत, काही पर्यटक फिरत आहेत, काही पर्यटक आनंद घेत आहेत आणि काही पर्यटक रिलॅक्स बसलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे आमचे वैभव आपलाही बिचारा बसला आहे थोडंसं, त्यामुळं एन्जॉय करूया. चला आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. तर ज्या रेवस जेट्टीवरून आम्ही आलेलो होतो त्याच रेवस जेट्टीवरती आता आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे. तिथं पुन्हा एकदा बोटीमध्ये बाईक टाकून पुन्हा आपण उतरणार आहोत आणि मग तिथून आपला घरचा प्रवास चालू होणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करताय असं समजतो. आता मी रेवस जेटीला आहे आणि सकाळी 6:30 वाजता ही करंजा जेटीवरून ही जी बोट आहे ती सुटते. मी सकाळी सांगितलं होतं त्याप्रमाणे. आणि सकाळी 6:30 वाजता ही बोट सुटल्यानंतर ह्या फेरी चालू होतात. 7 वाजता आहे, बऱ्याचशा फेऱ्या आहेत. संध्याकाळी रेवस जेटीवरून सुटणारी लास्ट जी बोट आहे ती 8 वाजताची आहे. त्याच्यानंतर बोट नाही येत आहेत. तर या बोटमध्ये कमीत कमी किती गाडी टाकली? 8 ते 10 तरी आहेत. 10 तरी आरामशीर गाडी बसतात. म्हणजे टू व्हीलर जे आहेत त्या 10-12 तरी बसवतातच आणि पब्लिक देखील बसले असते. तर अशा प्रकारच्या ह्याच्यातून ते करंजा जेटीला आता ही जी आहे ती बोट जाणार आहे. माझ्या मागे बघत असाल. आणि नंबरामध्ये सगळ्या गाड्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या वेगळ्या आहेत आणि करंजा जेटीला जाणाऱ्या गाड्या ह्या वेगळ्या आहेत. तर आजच्या या प्रवासामध्ये ज्या काय गोष्टी दाखवता येईल त्या दाखवण्याचा तर मित्रांनो आजची ही सफर इथे संपवतो आहे. ॲक्च्युली 4 वाजताच आम्ही रेवस जेट्टीला पोचलो होतो आणि 4 वाजता पोचल्यानंतर तिथं आम्ही बाईक्स वगैरे बोटीमध्ये चढवेपर्यंत अर्धा तास गेला, कारण नंबर लागलेले होते, तुम्ही बघितलेच असेल. त्याच्यानंतर आम्ही करंजा जेट्टीला यायला 10-15 मिनिटांमध्ये पोचलो आणि तिथून आम्ही मग 4:30 नंतर निघाल्यानंतर आम्ही आता
थोडं थांबत थोडंसं चहा वगैरे घेत आम्ही आता पोचलो बेलापूरमध्ये. आता 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजून गेल्यानंतर थोडासा हा नाश्ता करतो मी बेलापूरमध्ये येऊन, कारण जेवढं होतं दुपारीच. त्याच्यानंतर थोडंसं म्हटलं हलकासा नाश्ता केला बरं, आणि आता नाश्ता करून मी माझ्या घरी जाणार आहे. पण आजच्या ह्या एपिसोडमध्ये जे काय म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न होता माझा, ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पण मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की जे काही चार्जेस आहेत, गाडीचे 100 रुपये घेतले जातात करंजा जेट्टीवरून ते आपल्या रेवसला जाण्यासाठी. हे 100 रुपये चार्जेस आहेत आणि पर पर्सन 30 रुपये चार्जेस आहेत. एका पर्सनचे 30 रुपये घेतले जातात, असे चार्जेस आहेत. आणि जर तुमच्या स्पोर्ट बाईक वगैरे ज्या असतील, ज्या ब्लॉगर वगैरे वापरतात, त्या मोठमोठ्याला जर वजनदार बाईक असतील तर त्याचे 100 रुपये घेतले जातात. किंबहुना मला वाटत नाही की त्याच्यापेक्षा जास्त घेत असतील. पण आम्ही ज्यावेळी आमची बाईक घेऊन गेलो त्यावेळी मात्र आमचे 100 रुपये घेतले गेले आणि आता 30-30 रुपये पर पर्सन घेतलेले आहेत. तर चांगलं आहे, कारण की 10-15 मिनटामध्ये रेवसला पोचला जातो माणूस आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासामध्ये अलिबाग आपल्याला भेटतं. तर इकडून जो पेन मार्गे जाण्याचा जो टाईम आहे 2-2.5 तास लागतात, ते तुमचे वाचतील. आणि या मार्गे जर गेलात तर खूप चांगल्या प्रकारे तुमचा टाईम वाचेल. तर आय होप ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच दाखवायचं होतं की आपण टाईम वाचून कशाप्रकारे एका दिवसामध्ये ह्या ट्रिप सफल करू शकतो. कारण बाईक घेऊन गेल्यानंतर आम्ही 4 ते 5 बीच फिरलो, बराच टाईम भेटतो आहे, एन्जॉय होतो आहे. तुम्ही जर बाईक घेऊन जात असाल तर चांगलंच आहे, नाही घेऊन जात असाल तर तुम्ही प्रवास देखील तसा करू शकता विदाऊट बाईक. त्याच्यानंतर तिथं शेअरिंग देखील असू शकतात, शेअरिंग देखील तिथं आहेत, त्या शेअरिंग देखील तुम्ही घेऊ शकताय. तर मित्रांनो, आय होप हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.